अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नेतृत्वाबाबत सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाला स्थैर्य देण्यासाठी आणि संघटनात्मक पातळीवर निर्णय क्षमता टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पुढे आणण्याचा विचार सुरू आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत आणि पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. बारामतीसह राज्यातील विविध भागांतून समर्थकांकडून त्यांना जबाबदारी द्यावी अशी मागणी होत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि सत्ताधारी आघाडीतील नेत्यांची प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.